ओम जय गुरुदेव. तर आता तुम्हाला वाऱ्याचं मी सांगितलं की वारं कुठल्या पद्धतीने पण येऊ शकतं. अशा वेळेला मग काय करायचं, तर मग जास्त न घाबरता जर असं प्रकार जर कोणाला होत असेल, त्यांना तुम्ही एक करा. तुम्हाला आहे संशय की यांना वारच आहे का बाहेरचं काय आहे कळतच नाही, तर मग अशा वेळेला काय करायचं, मंगळवारी आणि शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध, दही, कडुलिंबाचा पाला, गोमूत्र हे सगळं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या व्यक्तीला, मुलगी असो किंवा स्त्री असो, तिला आंघोळ घालायची. तर असं प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी असं करा. 5 मंगळवारी केलं तर चांगलं आहे. 5 मंगळवार तरी हे करायचं. थोडंसं हळदी कुंकू पण टाकायचं. हळदी कुंकू, थोडंसं गोमूत्र, थोडंसं दही, दूध हे सगळं टाकून लिंबाचा पाला, त्यानंतर आंघोळ घाला त्यांना. हे असं 5 मंगळवार करायचे. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला काय फरक पडतो हे बघायचं. आणि तरी पण जर त्रास होत असेल तर समजायचं की आईची काहीतरी आहे थोडंसं जुळूक म्हणा. आणि जर हा बाहेरचं काही वाईट शक्तीचा जर त्रास असेल ना, तो पूर्णपणे थांबल. तर मग ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि लगेच खूप मोठी टोकाची भूमिका घेऊ नका. आणि वारच जर असेल ना, तर मग तुम्ही पुढचा विचार करू शकता. पण थोडंफार काही त्रास वगैरे होत असेल ना, लगेच वाऱ्याचं नाव देऊ नका. तर ह्याच्याने काय होईल, तुम्हाला पण थोडंसं पुढचं काय ते मार्ग दिसेल. आणि त्यानंतर आपल्या कुळदेवीला जायचं. कुळदेवी कुठली आहे, बऱ्याच जणांना कुळदेवीच माहिती नाही आहे. तर कुळदेवी कुठली आहे तिला प्रार्थना करायची, तिची भक्ती चालू करायची. त्याच्याने पण आहे ना बरं वाटतं. तर ह्या गोष्टी करा. लगेच वारं करू नका. आणि हे सगळं केल्यानंतर जर होत असेल काही त्रास, तर मग पुढचा मार्ग निवडा. एवढंच सांगते. आणि कोणीतरी मी राहिलं कुठे विचारलं, मी पिंपरी चिंचवड निगडी रोपीनगरमध्ये राहते. ओम जय गुरुदेव. आई राजा उदे उदे पद्मावती माता की जय. बोल मांढरच्या काळीचं चांगलं.